नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.1. मित्रांनो, हा सराव संच 1.1 चा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण काही बेसिक गोष्टी आणि सराव संच 1.1 मधली पहिली 2 गणितं बघितली होती आणि राहिलेली 4 गणितं आपण या भागात बघणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिसरं गणित आहे. तिसऱ्या गणितात काय सांगितलंय? शेजारील आकृतीमध्ये रेख पीएस लंब रेख आर क्यू. पीएस कुठे दिसतोय? हा पीएस. हा काय केलाय? आर क्यू वरती लंब टाकलाय. बरोबर, आर क्यू वरती हा लंब टाकलाय. बरोबर, बघा, ज्यावेळेस त्रिकोणावरती कुठली जी रेषा लंब टाकतो ती त्या त्रिकोणाची काय असते? उंची. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा पीएस जो लंब टाकलाय तो जो त्रिकोण तयार होणार आहे त्याची काय असणार आहे? उंची असणार आहे. आणि रेख क्यूटी लंब रेख पी आर, म्हणजे काय केलंय? हा क्यूटी लंब टाकलाय पी आर वरती, म्हणजे हा पी क्यू वरती हा लंब टाकलाय आणि हा पी आर वरती हा क्यूटी लंब टाकलाय. बरोबर, जर आर क्यू आपल्याला किती दिलाय? आर क्यू 6 दिलाय, आपल्याला पीएस 6 दिलाय आणि पी आर किती दिलाय? म्हणजे हा पूर्ण पी आर दिलाय 12. तर आपल्याला काय करायचंय? क्यूटी काढायचंय. बरोबर, आपल्याला क्यूटीचं माप म्हणजे ह्या क्यूटीचं माप काढायचं. तर बघा, आता कसं काढायचं? काढण्यासाठी काय करायचं मित्रांनो? आपल्याला काय करायचं बघा, की आपल्याला त्रिकोण पी क्यू आर हा त्रिकोण पी क्यू आर आहे, तो काय करायचा आहे? आपल्याला तो त्रिकोण घ्यायचा आहे. तो त्रिकोण आपल्याला दोनदा घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं? तर बघा, एकदा त्रिकोण पी क्यू आर घेईल त्यावेळेस काय करायचं, की त्याचा पाया काय घ्यायचा? आर क्यू घ्यायचा. ज्यावेळेस पाया आर क्यू होईल, बघा, त्रिकोण पी क्यू आरचा ज्यावेळेस पाया आर क्यू होईल त्यावेळेस उंची काय होईल? तर पी एस होईल. बरोबर, समजलं की एकदा त्रिकोण आपल्याला काय घ्यायचा आहे? पी क्यू आर. तो एकदा घेतल्यावर त्याची उंची काय होईल? पी एस. आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण त्रिकोण पी क्यू आर घेईल, त्यावेळेस त्याचा पाया काय घ्यायचा आहे? पी आर घ्यायचा आहे. हा पाया पी आर घ्यायचा आहे. ज्यावेळेस पाया पी आर घेईल त्यावेळेस उंची काय होईल? क्यूटी. बरोबर, कसं ते तुम्हाला गणित सोडवताना समजेल. जे आधी आपल्याला दिलंय ते आपण लिहून घेऊ. म्हणजे काय? त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण गणित सोडवू जे आपल्याला आधी दिलेलं असतं ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. म्हणजे काय, की तिथे रेख पीएस लंब रेख काय? आर क्यू आणि रेख क्यूटी लंब रेख कोणती आहे? पी आर. बरोबर, जे आपल्याला दिले ते आपण लिहून घेतोय. आणि अजून काय दिलंय? आर क्यू बरोबर काय? 6, पीएस बरोबर 6, पी आर बरोबर 12. बरोबर, आपल्याला काय करायचंय? क्यूटी काढायचंय. बरोबर, त्यावेळेस असं गणित दिलेलं असतं, आकृती दिलेली असते, त्यावेळेस जे आपल्याला दिलंय ते आधी व्यवस्थित लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते नंतर खाली यूज करता येतं. आता मी काय म्हटलं मागाशी, की आपल्याला पहिल्यांदा हा त्रिकोण पी क्यू आर घ्यायचा आहे. मी काय म्हणतो? त्रिकोण पी क्यू आर मध्ये हा त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया काय? पाया आर क्यू, पाया आर क्यू आणि उंची काय आहे? पी एस आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया आर क्यू आणि उंची पी एस आहे. आता तुम्ही म्हणताल पी क्यू आर त्रिकोण इकडे आहे, त्याची उंची इकडे कशी? तर बघा, ज्यावेळेस हा लंब टाकतो याची उंची आपण आतमध्ये, असा ज्यावेळेस त्रिकोण असेल त्यावेळेस त्याची उंची आपण आतमध्ये नाही दाखवू शकतो. असं लंब टाकून आपल्याला उंची काढायला लागते. बरोबर, पुढे येणाऱ्या गणितांमध्ये तुम्हाला बरेच वेळा बघायला भेटेल. पण इथं बघा, ज्यावेळेस असा त्रिकोण असेल असा पी क्यू आर, त्यावेळेस त्याची उंची आतमध्ये काढता येत नाही, तर त्याची उंची आपल्याला अशी लंब घेऊन बाहेर काढावी लागते. बरोबर, मग आता बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाय आर क्यू आणि उंची पी एस आहे. आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर एरिया ऑफ ट्रायंगल टी क्यू आर बरोबर काय? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण पहिल्या ह्याच्यात बघितलंय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता इथं पाया काय आहे? तर आर क्यू गुणिले उंची काय आहे? तर पी एस. पाया काय आहे? आर क्यू गुणिले उंची आहे पी एस. बरोबर, बघा, 1/2 गुणिले पी आर क्यू. तर आर क्यू आपल्याला माहिती आहे, आर क्यू किती आहे? 6 गुणिले पी एस किती आहे?
पीएस पण किती आहे 6 आर क्यू आणि पीएस आपल्याला दिलेलं आहे. मग काय होईल बघा, हे बेत्रिक 6 बरोबर, 1 गुणिले 3 3 3 सक किती 18, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती येणार आहे 18 आला आपला बरोबर. त्रिकोणाचं क्षेत्रफळ पहिल्या पी क्यू आरचं क्षेत्रफळ किती आलं 18 आलं बरोबर. मी याला काय म्हणतो, याला मी 1 म्हणतो बरोबर. आता आपल्याला त्रिकोण पी क्यू आर दुसऱ्यांदा घ्यायचा आहे, पण त्याच्यात पाया काय घ्यायचा आहे, तर हा पाया पी आर घ्यायचा आहे बरोबर. काय लिहितो बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया पी आर आणि उंची काय होईल बघा. आता ज्यावेळेस हा पाया असेल, हा काय आहे पाया आहे पी आर, ज्यावेळेस हा पाया असेल त्यावेळेस त्याची उंची काय होणार आहे क्यूटी होणार आहे बरोबर ना. पाया इकडे म्हणजे माता इकडे, मग हे काय होणार आहे उंची काय होणार आहे क्यू टी आहे बरोबर. आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र माहिती असतं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 गुणिले पाया काय आहे तर पी आर गुणिले उंची काय आहे तर क्यू टी. आता बघा 1/2 गुणिले पी आर ची किंमत माहिती आपल्याला किती आहे 12, पी आर ची किंमत आपल्याला 12 दिलेली त्यांनी, गुणिले क्यू टी आपल्याला काढायचं, ते आपण तसंच ठेवलं बरोबर. आता बघा, आता आपल्याला त्रिकोण पी क्यू आर, हे त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ आहे ते आपल्याला इथं भेटलेलं आहे, किती भेटलंय ते 18. मग आपण त्याची किंमत इथं टाकून घेऊ शकतो, इथं 18 बरोबर 1/2. त्याच्या आधी आपण असं म्हणू की 1 वरून काय म्हणू शकतो आपण की 1 मध्ये काय सांगितलं आपल्याला की त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ किती 18, आपण त्याची किंमत इथे टाकू 18 बरोबर. किंवा असं म्हणण्याऐवजी काय करा, कन्फ्युज होण्यापेक्षा की डायरेक्ट आपण किंमत इथे टाकू 18 बरोबर 1/2 गुणिले 12 गुणिले क्यू टी, आणि इथं आपण म्हणू की 1 वरून म्हणू आपण, असं रिझन देऊ आपण. तसं आपण ह्या भाग 2 मध्ये प्रत्येक ठिकाणी असं रिझन देणार आपण. मग 18 बरोबर 18 कसं आलं, आपण ह्या आधी पी क्यू आरचं क्षेत्रफळ बघायला होतं, पण पी क्यू आरच 1/2 गुणिले 18 कसं आलं बघा. त्रिकोण पी क्यू आर असा घ्या, त्याचा हा पाया घ्या किंवा हा पाया घ्या, कसाही घेतला तरी त्याचं क्षेत्रफळ एकच येणार आहे, म्हणून इथं 18 आलं गुणिले 12 गुणिले क्यू टी. आता बघा मग बेसक 12 म्हणजे काय होईल 18 बरोबर 1 गुणिले 6 म्हणजे किती 6 गुणिले क्यू टी. आता काय करू आपण, 6 इकडे पाठवू, 6 इकडे गुणिले इकडे आल्यावर काय होईल भागिले 18 भागिले 6 बरोबर क्यू टी, म्हणजे किती होईल 6 1 6 6 3 18, म्हणजे क्यू टी ची किंमत किती आली तर 3 झाली आपली क्यू टी ची किंमत, ते आपल्याला काढायला सांगितलं. बघा काय काय केलं आपण, पी क्यू आर त्रिकोण दोनदा घेतला, एकदा त्याचा पाया काय घेतला आर क्यू आणि उंची मग काय झाली पीएस, दुसऱ्यांदा पाया काय घेतला पी आर आणि उंची झाली क्यू टी. आपण काय केलं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र जे आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं ते वापरून आपण हे सॉल्व्ह केलं, आणि आपल्याला पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भेटलं 18. त्यानंतर आपण दुसऱ्यांदा घेतलं त्यावेळेस ते 18 आपण इथं टाकलं, आणि बाकीची किमती टाकून आपल्याला काय भेटलं क्यू टी. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे तिसरं गणित सोडवायचं होतं. त्यात कुठल्या स्टेपला तुम्हाला डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो तिसरं गणित समजलं असेल तर आता आपण चौथं गणित बघूया. चौथ्या गणितात काय सांगितलंय, शेजारील आकृतीमध्ये एपी लंब बीसी, एपी काय केलाय बीसी वरती लंब टाकलाय, आणि एडी समांतर बीसी, हे काय समांतर आहेत, म्हणजे एडी आणि बीसी या दोन रेषा कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत. तर आपल्याला काय करायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी, म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एबीसी आणि बीसीडी यांचा काय करायचंय गुणोत्तर काढायचंय. हे काढायचं असतं, असं 2 डॉट असतात त्यावेळेस काय करतो आपण गुणोत्तर काढतो बरोबर. बघा आपल्याला जे आधी काय काय दिलंय ते बघा आपण लिहून घेऊयात. येते एपी लंब बीसी आणि काय सांगितले एडी समांतर काय बीसी, बरोबर ना, एडी समांतर बीसी. आता बघा आपल्याला काय करायचंय की त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय बरोबर.
पण बघा आता ते दोन त्रिकोण जर बघितले, हा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी, म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण जर बघितला तर त्या दोन्हींचा पाया काय आहे, बी सी. बघा ए बी सी आणि बी सी डी दोन्हींचा पाया काय आहे, सारखा आहे, बी सी. आता बघा त्रिकोण ए बी सी ची उंची काय आहे, इथं एपी आहे, सरळ दिसते आपल्याला ए बी सी. इथं लंब पण दिलाय. ज्यावेळेस एखादा लंब टाकलेला असतो, ज्यावेळेस पायावरती जो लंब टाकतो आपण, तसा हा एपी लंब बीसी वरती म्हणजे या पायावरती टाकलाय, त्या त्रिकोणाची काय असते, उंची. ज्या त्रिकोण ए बी सी ची उंची काय आहे, एपी. पण जर तुम्ही बघितलं की बीसीडी ची उंची, त्रिकोण बीसीडी ची उंची आहे का इथं, तर नाहीये. ज्यावेळेस मागाशी पण असाच त्रिकोण होता, ज्यावेळेस असा त्रिकोण असतो त्यावेळेस त्याची उंची कुठं असते, इथं. आपण थोडीशी रचना करूयात, रचना करू आणि इथं त्याची काय करू आपण उंची काढू. आपण रचनामध्ये काय लिहू, आपण लंब टाकलाय, नाव देऊ आपण ई. बरोबर, आपण काय केलं रचनामध्ये, डी ई, डी लंब टाकलाय, कशावरती लंब टाकलाय, तर बीसी वरती. ही बीसी रेषा आहे ना, या बीसी वरती तो लंब टाकलाय. हे आपण काय केली, रचना केली. बरोबर, प्रमेयांमध्ये आपण जशी रचना करतो तशी रचना केली. का ते तुम्हाला पुढे समजेल. बघा हे आपल्याला दिलं होतं आणि हे आपण रचना केली. त्यानंतर आता आपण घेऊयात, आपण काय लिहून घेऊयात की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण दुसरा कुठला आहे, बी सी डी यांचा पाया काय आहे, बीसी. यांचा बीसी सामायिक म्हणजे समान सामायिक पाया आहे. बरोबर, इथं दिसत असेल एबीसी आणि बीसीडी, बीसीडी त्यांचा सामायिक पाया काय आहे, बीसी हा सामायिक पाया आहे. बरोबर, ते बरोबर पाया झालं. आणि पुढं काय आहे की पाया समजा झालं आणि एडी समांतर बीसी असल्यामुळे एडी समांतर बीसी असल्यामुळे त्यांची उंची देखील समान आहे. बघा आता हे कसं आलं की एडी समांतर बीसी असल्यामुळे, म्हणजे काय आपल्याला जे दिलंय एडी समांतर बीसी हे दिलंय, समांतर असतं. समांतरचा अर्थ काय की समांतर रेषा ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांच्यातलं अंतर सगळ्या ठिकाणी काय असतं, सारखं असतं. परत एकदा लक्षात घ्या की ज्यावेळेस दोन रेषा समांतर असतात, असं दिलंय इथे एडी आणि बीसी ह्या दोन रेषा समांतर आहेत. ज्यावेळेस दोन रेषा समांतर असतात तेव्हा त्यांच्यातलं अंतर सगळ्या ठिकाणी सारखं असतं. म्हणजे जेवढे एपी असणार आहे तेवढंच काय असणार आहे, तर डीई. बरोबर, डी आणि एपी सारखं असणार आहे, कारण ह्या दोन रेषा समांतर आहेत. समांतर रेषांमधलं अंतर सारखं असतं. त्यामुळेच आपल्याला हे दिलंय. त्यावेळेस आपण समीकरण वाचतो, आपल्याला त्यातच हिंट दिलेली असते की कसं सोडवायचं. बरोबर, ही हिंट दिली होती आपल्याला. एडी आणि बीसी समान असल्यामुळे त्याची उंची पण काय झाली, समान झाली. बरोबर, उंची देखील समान आहे म्हणून आपण काय म्हणू खाली, तर एडी बरोबर, सॉरी एडी नाहीये हे, एपी. एपीच आहे ना, एक्झाम्पल मध्ये काय दिलं, एपी. हा सॉरी एपी काय आहे, बरोबर काय आहे, तर डीई. डी काय आहे, सारखं हे. तर ह्या दोन रेषा समांतर आहेत त्यामुळे त्यांच्यातलं अंतर सारखं असतं, त्यामुळे उंची पण सारखी झाली. बरोबर, एपी बरोबर डी झालं. तर त्यानंतर आता जर बघितलं तर पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. मग अशा वेळेस काय होईल बघा, आपण करूयात की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. बरोबर, हे दोन त्रिकोण आहेत आपल्याला. त्याचा पाया, आता पाया काय आहे, दोन्हींचा पाया समान आहे. तर पाया काय आहे, बीसी पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची काय आहे, एपी. पहिल्या त्रिकोणाची उंची काय आहे, एपी. आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे, तो पण बीसी, कारण पाया समान आहे. आणि उंची काय दुसऱ्या त्रिकोणाची, तर डीई. बरोबर. त्यानंतर आता बघा बीसी तर सेम आहे. बरोबर, पण इथं काय एपी आणि इथं डीई. बरोबर, पण एपी आणि डी तर काय सारखंच आहे, कारण समांतर रेषा असल्यामुळे त्यांचं अंतर सारखंच आहे.
म्हणून मी डी ला एपी म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय बीसी गुणिले एपी अपॉन बीसी गुणिले डी लाच मी काय म्हणतो एपी. बरं, कारण का त्याचं, कारण एपी आणि डी काय आहेत तर ते सारखे आहेत. एपी आणि डी सारखे आहेत. का सारखे आहेत तर ते रेषा समांतर आहेत, त्यांच्यातलं अंतर काय असतं सारखं. आता बघा हे सगळंच सारखं आहे. बीसी ला बीसी कॅन्सल होईल, एपी ला एपी कॅन्सल होईल, म्हणजे 1/1 राहील. म्हणजेच ह्याचं गुणोत्तर काय होईल तर मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कुठला आहे बी सी डी, यांचं गुणोत्तर काय होईल तर एकास एक, 1/1 किंवा त्यालाच काय म्हणतो आपण एकास एक होईल. बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचे की गुणोत्तर काय झालं तर एकास एक आलं. बरोबर. कसं आलं तर बघा आपल्याला हे असं दिलं होतं, हा एक त्रिकोण होता आणि हा एक त्रिकोण होता, त्याचा पाया समानच दिला होता ऑलरेडी. याची उंची आपल्याला दिली होती, पण याची उंची दिली नव्हती, ती आपण रचनामध्ये काढली. ते उंची रचनामध्ये काढली, त्यानंतर आपल्याला ह्या दोन रेषा कशा होत्या समांतर. बरोबर, समांतर असतात म्हणजे त्यांच्यातलं अंतर सगळ्या ठिकाणी सारखं असतं, म्हणजे इथं असणार आहे तेवढंच इथं असणार आहे. म्हणून एपी आणि डी पण काय झाला सारखा झाला, म्हणजे पाया पण सारखा झाला आणि उंची पण सारखा झाली. पाया उंची दोन्ही सारखे असल्यामुळे ते कॅन्सल झालं, म्हणजे 1/1 राहील. 1/1 म्हणजे काय एकास एक. आपल्याला असं गुणोत्तर करायचं म्हणजे ते किती आलं एकास एक. अशा पद्धतीने मित्रांनो हा चौथा प्रश्न होता. त्यातली कुठली स्टेप तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, जे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला जर चौथं गणित समजलं असेल तर आता आपण या सराव संचातलं 5वं आणि शेवटचं गणित बघूया. बघा काय सांगितलंय की शेजारील आकृतीमध्ये पी क्यू लंब बीसी, पी क्यू लंब बीसी आणि एडी लंब बीसी, दोन लंब टाकलेत पी क्यू आणि एडी बीसी वरती. तर खालील गुणोत्तरे काढा. तर आपल्याला काही गुणोत्तर काढायला सांगितलेत. तर बघा आधी आपल्याला जे दिलंय ते लिहून घेऊयात की येथे येथे काय दिलंय की पी क्यू लंब बीसी आणि एडी लंब, एडी लंब कशावरती आहे बीसी, जे आपल्याला दिलेलं असतं त्या लिहून घ्यायचं. आता आपल्याला गुणोत्तर काढायचे, तर पहिलं गुणोत्तर कुठलं काढायचंय बघा. पहिलं मी इथं येतो की एरिया ऑफ ट्रायंगल कुठलं आहे पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी, बरोबर. पी क्यू बी आणि पीबीसी, बरोबर. पी क्यू बी आणि पी क्यू बी, बरोबर. बघा हे दोन त्रिकोण आहेत, हा एक त्रिकोण आणि हा मोठा जो त्रिकोण दिसतोय हा मोठा एक त्रिकोण आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, हा पी क्यू बी हा त्रिकोण आहे. बरोबर. त्याचा हा पाय आणि त्याची काय ही उंची आहे. आणि त्रिकोण पीबीसी त्याचा पाय कुठला आहे हा बीसी, उंची काय आहे पी क्यू. म्हणजे काय दिसतंय इथं की दोन्ही त्रिकोणांची उंची काय पी क्यू आहे, म्हणजे सारखी आहे. आपण खाली काय लिहू येते आधी आपण हे करून घेऊयात एका एका त्रिकोणाचं लिहू. त्रिकोण ए बी सी मध्ये आपल्याला काढायचं. त्रिकोण एबीसी मध्ये पाया काय एबीसी एबीसी नाही त्रिकोण पी क्यू बी मध्ये पाया काय पाया बी क्यू, बरोबर ना, बी क्यू आणि उंची उंची काय पी क्यू आहे, उंची पी क्यू आहे. आणि त्रिकोण दुसरा त्रिकोण कुठला आहे पीबीसी मध्ये पाया कुठला आहे पीबीसी मध्ये पाया बीसी, बरोबर ना. बघा असा ज्यावेळेस त्रिकोण असतो ज्याच्यावरती लंब टाकलाय तो पाया असतो, जो लंब टाकलाय ती उंची असते, बरोबर ना. आता ह्या बीसी वरती लंब टाकलाय म्हणजे बीसी पाया झाला आणि हा लंब टाकलाय ती काय झाली उंची. मध्ये बीसी मध्ये पाया बीसी आणि उंची काय आहे बघा पीबीसी ची उंची काय पी क्यू आहे, बरोबर. दोन्हींची उंची काय झाली, उंची काय सारखी पी क्यू बरोबर ना. ज्यावेळेस
आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दोन त्रिकोणांची उंची समान असते, तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात. उंची समान असल्यावर पायाच्या प्रमाणात. आपण खाली म्हणू यावरून येथे दोन्ही त्रिकोणांचा काय आहे, त्रिकोणांची उंची समान आहे, बरोबर ना. दोन त्रिकोणांची काय उंची समान आहे, बरोबर ना. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे, PQB, आणि एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कुठला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC, बरोबर. आता ज्यावेळेस उंची समान असते त्यावेळेस पायाच्या प्रमाणात असतं, म्हणजे पाया काय पहिल्याचा BQ पण दुसऱ्याचा पाया काय आहे तर BC. आणि जर फक्त आपण पाया काय आलेला आहे तर काय येते की याला आपण रिझन देऊ, समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळं त्यांचा फक्त आपण पाय आलेला आहे. ज्यावेळेस उंची समान असते त्यावेळेस आपण काय त्यांचं गुणोत्तर असतं, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं, बरोबर. आता बघा, आता दुसरं काय आहे, हे जर समजलं असेल तर दुसरं काय आहे की एरिया ऑफ ट्रायंगल PBC, भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC. PBC आणि ABC, बरं. PBC कुठे दिसतोय तुम्हाला, PBC आणि दुसरा कुठला आहे ABC. बघा, दोन जर त्रिकोण तुम्ही बघितले PBC आणि ABC, दोन्हींचा पाया काय आहे BC. इथंच आपल्याला समजते की पाया समान आहे. ज्यावेळेस पाया समान असतो त्यावेळेस काय असतं, उंची स्वरूपात. इथं उंची समान होती, पायांच्या स्वरूपात त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता काय आहे, पाया समान आहे तर कसं असणार आहे, उंचीच्या प्रमाणात. आपण काय म्हणू, त्रिकोण PBC चा पाया BC आणि उंची काय आहे, PBC चा पाया BC आणि उंची काय आहे PBC, उंची काय आहे PQ, बरोबर ना. PBC ची उंची काय आहे PQ. आणि त्रिकोण ABC चा पाया काय आहे तर पाया तो काय आहे BC आहे. ABC चा पाया काय आहे BC आणि उंची काय आहे ABC ची उंची काय आहे AD आहे. यावरून हे दोन्ही त्रिकोण काय आहेत तर समान पायाचे आहेत, बरोबर. त्यावरून हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समान पायाचे आहेत, बरोबर. समान पायाचे असल्यामुळे त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येणार आहे, त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात, बरोबर. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, बरोबर. आता त्यांचं काय आहे तर पाया समान आहे म्हणून कसे येणार ते उंचीच्या स्वरूपात येणार आहेत, बरोबर. पाय तर आपण काय म्हटलंय, समान पायाचे आहेत म्हणून उंची. आता त्याची उंची काय आहे तर पहिल्याची उंची काय आहे PQ भागिले दुसऱ्याची उंची काय आहे तर AD. दुसऱ्याची उंची काय, पहिल्याची PQ दुसऱ्याची AD. याचं कारण काय तर समान पायाचे त्रिकोण, समान पायाचे असल्यामुळे त्यांचं काय आलं, त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात आलं. बघा, इथं उंची समान होती म्हणून पायांच्या स्वरूपात आलं, पायांच्या प्रमाणात आलं. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात येतं, दोन्ही समान असेल तर एकाच एक येतं, बरोबर. आणि काहीच समान नसेल तर काय येतं, पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची येतं, बरोबर. आता तिसरं
आपण इथं सॉल्व्ह करूयात. आणि चौथं तुम्ही होमवर्क मध्ये सोडवा, त्याचं अँसर काय येईल ते कमेंटमध्ये सांगा. तिसरं आपण सॉल्व्ह करूयात आणि चौथं तुम्ही सॉल्व्ह आणि कमेंटमध्ये त्याचा अँसर सांगा. जर समजलं नाही तर ते पण कमेंटमध्ये सांगा, आपण ते सॉल्व्ह करू. तिसरं काय आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे एडीसी. एडीसी हे आपल्याला काढायचंय, ते काढायचं. तर एबीसी आणि एडीसी बघा, एबीसी आणि एडीसी. तर एबीसी त्याचा पाया काय आहे बीसी, उंची एडी. दुसरा कुठला आहे एडीसी, त्याचा पाया डीसी, उंची काय एडी. म्हणजे इथं काय दिसतंय की उंची समान आहे दोन्ही त्रिकोणाची. आपण म्हणू इथं लिहूयात त्रिकोण एबीसी चा पाया काय, पाया बीसी आणि उंची काय आहे एबीसीची उंची काय एडी आणि त्रिकोण दुसरा कुठला आहे एडीसी, बरोबर ना. एडीसी चा पाया, एडीसीचा पाया काय एडीसीचा पाया काय डीसी आणि उंची काय एडीसीचा पाया डीसी आणि उंची काय एडी आहे, बरोबर. यावरून काय दिसतंय की उंची दोन्हीची पण काय आहे समान. या मग खाली आपण यावरून हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, बरोबर. हे दोन्ही त्रिकोण काय आहेत समान उंचीचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस समान उंचीचे असतात त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात. म्हणून आपण खाली काय म्हणू की आपण खाली म्हणूया की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एबीसी आणि एडीसी त्याचा काय आहे उंची समान आहे, बरोबर ना. उंची समान आहे म्हणून आपण फक्त काय लिहिणार पाया लिहिणार. म्हणजे ह्याचा काय पाया आहे बीसी भागिले ह्याचा पाया काय आहे दुसऱ्याचा पाया काय आहे तर डीसी. तर याचं कारण काय लिहिणार समान उंचीचे त्रिकोण, बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 3 सॉल्व्ह केले. त्यातलं चौथं आहे ते तुम्ही होमवर्कला सोडवा, त्याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचंय. काय दिलंय आपल्याला, काय दिलंय त्याच्यावरून आपल्याला आणि काय काढायचंय ते व्यवस्थित असं लिहून घ्यायचं. पाया कोणता आहे उंची कोणती आहे ते व्यवस्थित लिहायचं. आणि जर पाया समान असेल दोन्ही त्रिकोणांचा तर उंचीच्या प्रमाणात असतं, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात असतं, दोन्ही समान असेल तर एकाच एक असतं आणि काहीच समान नसेल तर पाया गुणिले उंचीच्या स्वरूपात असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा होता सराव संच 1.1. त्याचा भाग दुसरा होता. पहिली 2 गणित आपण पहिल्याच भागात बघितली, दुसरी राहिली 3 गणित आपण ह्या भागात बघितली. तुम्हाला जर कुठलं गणित समजलं नसेल भाग 1 आणि भाग 2 मधलं कुठलं गणित समजलं नसेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.